सर्व हक्क राखीव आणि अर्थातच कथा पूर्णतः काल्पनिक. दुपारचे 2:30 वाजले होते. कोकणी पाऊस झपाटल्यासारखा धो-धो कोसळत होता. ती जुलै महिन्यातील भर दुपार होती, पण आकाश पूर्णपणे अंधारून आले होते. अण्णादामलेंच्या हॉटेलासमोरील घाट रस्त्यावरून तांबड्या पाण्याचे लोट वाहत होते. खाली कोकण तर वर घाटमाथा. घाटाच्या मध्येच हे हॉटेल आहे. समोर पसरलेला कोयना धरणाचा जलसागर आता लालसर धुरकट दिसत होता. धरणाच्या जलाशयातून मध्ये मध्ये वर आलेली टेकाडे म्हणजे छोटे छोटे दगड तरंगतायत असे वाटत होते. तो एक एक दगड नसून पाण्याखाली बुडत चाललेले एखाद्या गावाएवढे भूभाग होते. मी, राणेसाहेब आणि पियाजो आम्ही तिघे अण्णा दामलेंच्या हॉटेलात सुरक्षितपणे बसून गरम गरम कांदा भजी आणि चहाचा आस्वाद घेत होतो. हवेत आता सुखद गारवा पसरला होता. त्याचे असे झाले की भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्राच्या वतीने धरणांची उंची आणि मागच्या पाण्याचा पसारा यांच्यामध्ये असणारा संबंध गणिती सूत्रात बांधण्याचा प्रयोग चालू होता. पुण्याच्या CWPRS मधील राणेसाहेब थेट पंतप्रधान कार्यालयाकडून नियुक्त झाले होते. तेच या प्रोजेक्टचे मुख्य अधिकारी होते. राणेसाहेब मूळचे जळगावकडचे. काळा सावळा वर्ण, 6 फूट उंची आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज. पाहता क्षणी मला एक चांगला गुरु आणि मित्र मिळाल्याचे जाणवले. त्यांना प्रशस्त सरकारी बंगलो, गाडी आणि साक्षात PMO कडून खूप काही अधिकार प्राप्त होते. तर पियाजो हा जगातल्या GPS आणि सॅटेलाइट इमेजरी मध्ये सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या अशा फ्रेंच कंपनीकडून आला होता. मला आमच्या कंपनीकडून डेटा अनालिसिस आणि डेटाबेस डिझायनिंगसाठी डेप्यूट केले होते. आमच्या सॉफ्टवेअर कंपनीमधील कोणत्या तरी सिनियर मॅनेजरने माझा आधीचा सिव्हिलमधील अनुभव हेरून या कामावर टाकले होते. प्रोजेक्ट असा होता की नुकतीच कोयना धरणाची उंची वाढवली होती आणि या पावसाळ्यात मागचा जलाशय वाढणार होता. धरणाचे पाणी अधिक दूरपर्यंत पसरणार होते आणि त्यामुळे बराचसा भूभाग नव्याने पाण्याखाली जाणार होता. धरणाची वाढणारी उंची, पडणारा पाऊस आणि मागे साठणारे पाणी यांचे मोड बांधायचे काम आम्ही करत होतो. राणेसाहेब त्यासाठी आम्हाला त्यांच्या लॉन्चमधून, गाडीमधून जलाशयाभोवती फिरवत होते आणि त्यांच्याकडून अत्याधुनिक उपकरणाद्वारे मोजमापे घेत होते. तर प्रियाजो प्रोजेक्टला लागणारे उच्च प्रतीचे उपग्रहातून घेतलेले फोटो डाउनलोड करून देत होता. अचूक नकाशा आणि GPS डेटा देण्याचे काम त्याचे होते. आणि हा सगळा डेटा पुढील प्रोसेसिंगसाठी विविध प्रकारे डेटाबेसमध्ये कसा भरायचा हे मी पाहत होतो. माझी सपोर्टिंग टीम मुंबईला ऑफिसमध्ये बसून सॉफ्टवेअर प्रोग्राम बनवित होती. त्याचे नवीन नवीन व्हर्जन आम्ही नेटवरून डाउनलोड करीत असू व वापरत असू. खरं सांगायचं तर आमचे सॉफ्टवेअर अजून परफेक्ट झाले नव्हते. एखादा भूभाग सॉफ्टवेअरने बुडणार म्हणून भाकीत करावे आणि प्रत्यक्ष जागेवर तो भाग पाण्यावरच असणे असे नेहमीच घडत होते. कुठेतरी चुकत होते. राणेसाहेबांनी व त्यांच्या टीमने धरणाच्या मागे चहुवार पाऊस मोजण्यासाठी रेन मीटर लावले होते. तसेच पाण्याची पातळी मोजणारी यंत्रे लावली होती. तो सगळा डेटा आमच्या डाकबंगला कम ऑफिस कम लॅबमध्ये जमा होत असे आणि आम्ही त्याची प्रत्यक्ष अचूकता तपासून सॉफ्टवेअरमध्ये बदल करून ते जास्तीत जास्त अचूक बनवत होतो. पण म्हणावे तसे यश आले नव्हते. आता राणेसाहेबांची टीम कमी झाली होती. सरकारी कंत्राटदार आणि राणेसाहेबांच्या सुरक्षिततेसाठी PMO कडून मुद्दाम नियुक्त केलेले मुंबई पोलीसचे 3 कार्बाईनधारी कॉन्स्टेबल एवढा स्टाफ होता. एक ना एक पोलीस कायम सावलीसारखा साहेबांच्या बरोबर असे. राणेसाहेब गेले कित्येक महिने येथे तळ ठोकून होते, तर मी व पियाजो नुकतेच आलो होतो. आमची सोय पण अर्थातच राणेसाहेबांच्या डाकबंगलोमध्येच होती. पियाजो थेट फ्रान्सवरून आला होता. त्याचे लिहायचे नाव पियरेजीन, पण उच्चार करायचा पियाजो. फ्रेंच भाषाच अशी टेडी असते. मी पण लेव्हल 1 परीक्षा पास असल्यामुळे व पॅरिसमध्ये काही काळ व्यतीत केलेला असल्यामुळे मला मोडकं तोडकं का होईना फ्रेंच येतं. पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. अण्णा स्वतः अजून 2 प्लेट भजी घेऊन आले. ही घ्या, गरमागरम आहेत. नको नको म्हणता प्लेट्स तेथेच ठेवून गेले. आता राणेसाहेबांची चुळबुळ सुरू झाली. आम्ही कारण लगेच ओळखले. अण्णांच्या हॉटेलात सिगरेट ओढायला परवानगी नाही. त्यामुळे राणेसाहेब मग भर पावसात धावत गेले.
समोरच्या लाल भडक अंगणापलीकडे सायकल शेड आहे. तेथे त्यांचा मग धूम्रयज्ञ चालू झाला. गोरे, घारे, पांढऱ्या शुभ्र कपड्यातील साठीफुलीड अण्णा तसे अबोल आणि शिस्तप्रिय. पण गेल्या काही महिन्यांच्या वास्तव्यामुळे राणेसाहेबांची मात्र त्यांची गट्टी जमली होती. बुद्धिमान आणि कर्तव्यनिष्ठ राणेसाहेब त्यांना मित्रासारखे वाटत. ते गल्ल्यावर बसून आपल्या चंदेरी काडीच्या चष्म्यातून आमच्याशी संवाद साधित. त्यांच्या त्या सुस्पष्ट तरखडकरी इंग्रजीमध्ये बोलले की पियाजोची पण फेफे उडे. पियाजोला आताच्या कांदाभजी प्रिय झाली होती. बिया, त्रे बिया असं म्हणत आता तो त्यांचा आस्वाद घेत होता. अचानक जवळच्या गावातून 20-25 एक जण त्या भर पावसात छत्री सांभाळत हॉटेलच्या दिशेने येताना दिसला. कधीही न हसणारे अण्णा दामले पण थोडेसे हसले. आतून रावजी मामा, भिकू मामा पण बाहेर आले. तो मुलगा आता छत्री मिटून राणेसाहेबांसोबत शेडमध्ये बोलू लागला होता. तो मुलगा राणेसाहेबांना काहीतरी विनंती करीत असावा आणि राणेसाहेब आपल्या धूम्रपानात व्यत्यय आल्यामुळे वैतागल्यासारखे दिसत होते. आता तर दोघे वादविवाद घालीत असल्याचे दिसू लागले. आनंद जोशी अण्णांनी आम्हाला माहिती पुरवली. जोशी बामणाचा खुळापोर हे विशेषण पण जोडले. दोन्ही वेटर मामा पण आता मजा पाहत उभे होते. तो मुलगा मात्र मग खांदे पाडून निघून गेला आणि राणेसाहेब थोड्याशा रागातच परतले. मूर्ख आहे होतो असे म्हणून त्यांनी परत एक चहा मागवला. गेले कित्येक दिवस आनंद राणेसाहेबांना कसलं तरी जुनं पुराणं बाड बघा, गोरे मास्तरांची टिपणं पहा, मला धरणातल्या टापूवर घेऊन चला म्हणून मागे लागला होता. मग अण्णा दामले सांगू लागले. एकूणच त्यांच्या माहितीप्रमाणे आनंदला गोरे मास्तराच्या भूताने झपाटले आहे. जोशांचा पोरका पोर त्या सडाफटिंग गोरे मास्तराने लहानाचा मोठा केला. गोरे मास्तराला अशी रानावनात फिरायची आवड होती व तो असं काही प्राचीन बाड घेऊन काही बाई शोधत असायचा. शाळेत पोरं हाकायच्या ऐवजी जवळपासची लेणी, गुहा, पडके वारे धुंडाळायचा. मागच्या वर्षी फ्लूने गेला. जाताना या पोराला सगळी बाडं देऊन गेला. आता हा काही बाई शोधत असतो. म्हणे गुप्त मारुतीची मूर्ती आणि खजिना शोधतोय. अहो मागे धरणाच्या कामावर पण तमाशा केलं नी. म्हणे धरणाची उंची वाढवू नका, मागचे टापू पाण्याखाली जातील आणि मग मूर्ती व खजिना कधीच मिळणार नाही. अण्णा सांगत होते, आम्ही ऐकत होतो. आता त्याला माहिती आहे माझ्याकडे लॉन्च आहे, अधिकार आहेत, म्हणून माझ्या मागे लागतो, राणेसाहेब म्हणाले. गुप्त मारुती? मी विचारले. अहो, आधी आमचे गाव समोर होते. मग 60 साली हे धरण बांधले गेले आणि आमच्या वाडवडिलांनी बाडबिस्तरा हलवला आणि हे नवीन गाव वसवले. तिकडची घरे, देवळे तिकडेच सोडली. देव मात्र आणले. आम्हाला तेव्हा पोरवयात समज नव्हती, फारसे आठवत नाही. पण म्हणे जुन्या गावात गुप्त मारुतीचे देऊळ होते. त्यात देवाची मूर्ती नव्हती. नुसतेच आपले देऊळ गावाबाहेर जोशांच्या डोंगरावर होते. ती मूर्ती हरवली का कोणी चोरली होती असे म्हणतात. वर सांगोवंगेची कथा आहे की म्हणे ती मूर्ती सोन्याची होती. अण्णांनी कहाणी सांगितली. हा आनंद त्याच जोशी घराण्याचा वारस हे पण पुढे जोडले. गोरे मास्तराला म्हणे जोशी घराण्याचा इतिहास हाती लागला होता आणि गुप्त मारुतीच्या मूर्तीचा ठिकाणा कळला होता. उच्छाद आहे हो सगळा असे म्हणून अण्णांनी आपली नाराजी व्यक्त केली. मी मग पियाजोला कसे तरी काय चालले आहे सांगितले. पण एकदा त्याच्या जवळचे कागद बघायला काय हरकत आहे, मी विचारले. भाषा कळली नाही पण पियाजोला प्रश्न कळला. त्याने पण मान हलवली. म्हणजे तुम्ही पण त्या मूर्खाच्या नादी लागणार का, राणेसाहेबांनी रागातच विचारले. ठीक आहे, आज रात्री आनंदला भेटूया. रात्री मग आनंद आमच्या डाकबंगल्यावर आला. त्याने सोबत बरेच जुने कागद आणले होते. गोरे मास्तरांची टाचण वही पण होती. मला काही आनंदला भूताने झपाटल्यासारखे वाटले नाही. कुठे आहे गुप्त मारुती? राणेसाहेब अजूनही रागात होते. त्याने गोरे मास्तरांची वही पुढे केली. दाणेदार अक्षरात गोरे मास्तरांनी खूप नोंदी केल्या होत्या. कोठे कोठे अगम्य अशा मोडी की कुठल्या तरी लिपीतल्या जुन्या कागदांच्या झेरॉक्स जोडल्या होत्या. पेन्सिलीने बाजूलाच मराठीमध्ये भाषांतर लिहून ठेवले होते. आकृत्या काढल्या होत्या. पहिलीच नोंद होती, गुप्त मारुती बद्दल मला मिळालेली माहिती. आम्ही मग वाचू लागलो. 700-800 वर्षापूर्वी समोर नदी पात्रालगत एक छोटेसे गाव होते. गावाबाहेर छोट्याशा टेकडीवर
पूर्ण दगडी बांधकामातील मारुतीचे प्राचीन मंदिर होते. बाजूलाच जोशांचा वाडा होता. पूजा अर्चेची जबाबदारी जोशी घराण्याकडे होती. परशुरामपंत धुंडीराज जोशी व त्यांचे बंधू शिवरामपंत हे देवळाची निगा राखीत. मारुती रायाची अर्धा पुरुष उंच मूर्ती मोठी सुरेख आणि संपूर्ण सोन्याने बनवलेली होती. तर मंदिराच्या मालकीची अनेक सोन्या चांदीची भांडीकुंडी पण होती. जोशी घराणे त्याची योग्य निगा राखत असे. दूर दूरचे व्यापारी, सरदार, राजे रजवाडे आणि साधू पुरुष देवदर्शनाला येत. देवाच्या खजिन्यात सतत भरच पडत असे. मात्र दैवाला हे फार दिवस पहावले नाही. मोगलांच्या हल्ल्याच्या खबरी पोचू लागल्या होत्या. परशुरामपंत चिंतेत पडू लागले. गावातल्या मोठ्या व्यक्तींसोबत बैठका झाल्या, पण मार्ग दिसत नव्हता. मोगल सरदार एक ना एक दिवस गावावर स्वारी करणार आणि मंदिरे व खजिना लुटून नेणार, ही भीती सर्व पंचक्रोशीत पसरली होती. परशुरामपंत आणि त्यांचे बंधू उपाय शोधू लागले. सर्वात प्रथम त्यांनी आपल्या कुटुंबातील स्त्रिया व मुलांना सुरक्षित स्थळी गावातच आपल्या नातेवाईकांकडे हलविले. एक दिवस अखेर मोगलांचा हल्ला झालाच. गावात लुटालूट, मूर्तिभंजन पार पाडून सरदाराने आपला मोर्चा जोशी डोंगराकडे वळवला. मोगल सरदाराला काही मिळाले नाही. देवळातील मूर्ती गायब होती, तसेच सारा खजिना पण रिता झाला होता. जोशी वाड्यात पण कोणी नव्हते. परशुरामपंत व त्यांचे बंधू नाहीसे झाले होते. सरदाराने खूप चौकशी केली, धाक दाखवला, पण परशुरामपंत, त्यांचे बंधू, ती मूर्ती आणि खजिन्याचा कधीच पत्ता लागला नाही. आता गोरे मास्तरांच्या नोंदी होत्या. त्यांच्या संशोधनाप्रमाणे मूर्ती सोन्याची नसून पंचधातूची असावी, पण कालओघात कधीतरी ती सोन्याची असावी, असा कहाणीत बदल झाला असावा. मूर्ती जरी सोन्याची नसली तरी खूप जड असावी. मूर्ती आणि खजिना परशुराम पंतांनी येथेच कुठेतरी लपविला असणार. परशुराम पंतांनी स्वतःच्या बंधुराजांसोबत दूरच्या मुलखात प्रयाण केले असणार. आम्ही पाने उलटत होतो. गोरे मास्तर पुढे लिहितात, मला हे सर्व कळाले कारण मी जोशी घराण्याच्या इतिहासात डोकावलो. लहानपणापासून गुप्त मारुती, सोन्याचा मारुती वगैरे ऐकत आलो होतो. उत्सुकता होतीच. आणि मग आमच्या आनंदाच्या चुलत्याकडून काही ऐतिहासिक दप्तरे मिळाली. माझ्या मताप्रमाणे परशुरामपंत आणि त्यांचे बंधू अत्यंत हुशार असावेत. मोगलांच्या हल्ल्याची कल्पना होती म्हणून त्यांनी खूप आधीच तयारी केली असावी. मूर्ती व खजिना येथेच जवळपास लपवून ते निघून गेले, पण खजिन्यापर्यंत पोचण्याच्या खाणाखुणा नक्कीच मागे ठेवून गेल्या असावेत. गोरेमास्तरांची ती टाचणवही म्हणजेच एक खजिना आहे असे आता आम्हाला वाटू लागले होते. राणेसाहेबांनी सिगरेटचा धडाका लावला होता, तर पियाजो आम्हाला त्याच्या कॉफी मेकरमधून बनवलेली कडवट कॉफी पाजत होता. गोरेमास्तरांनी पुढे लिहिले होते, गावात मला सगळे हसतात, वेडा मास्तर म्हणतात, पण मला ठाऊक आहे, गुप्त मारुतीचा शोध मीच लावणार आणि ईश्वर माझ्या आणि आनंदाच्या पाठीशी सदैव आहे. मला काही गुप्त अशा खुणा सापडल्यात. स्वतः परशुराम पंतांनी लिहिलेले कागद आहेत हे. त्यात त्यांनी मारुती रायापर्यंत पोचायचा मार्ग लिहिला असावा. त्यांनी हा मजकूर लिहिण्याकरता कूट भाषेचा आधार घेतला आहे. मी अर्थ लावायचा प्रयत्न करतोय, पण माझी तब्येत साथ देत नाही. काही शब्दांचे अर्थ लावणे माझ्या ताकदीबाहेरचे होत चालले आहे. हे वाचताना अचानक आनंदला हुंदका दाटून आला. राणेसाहेबांनी आनंदचा हात हातात घेतला व म्हणाले, आनंद, आपण शोध घेऊया, पण मी फार आशावादी नाही, बरं का? पुढच्या पानावर एक हस्तलिखिताची झेरॉक्स होती. वर गोरेमास्तरांनी लिहिले होते, परशुराम पंतांचे हस्ताक्षर, बहुधा खजिन्याचा नकाशा. मारुतीची मूर्ती आणि तो खजिना गुप्त मारुतीच्या देवळाजवळच असणार. पण ते सर्व पाण्यात बुडाले की पाण्याच्या वर आहे, हे पण मी जाणीत नाही. मी आता फार काळ जगत नाही. फ्लूचे दुखणे वाढत आहे. मला हा मजकूर आणि हे आकडे काही कळत नाही. देवाची मूर्ती पुन्हा आपल्या गावात स्थापन व्हावी असे वाटते. आनंदाने शोध घेतला तर बरे, नाहीतर शेवटी देवेच्छा म्हणायचे. असे शेवटचे वाक्य लिहून गोरेमास्तरांची वही संपली होती. उजव्या बाजूला गोरेमास्तरांनी कूट भाषेतील त्या लेखाची उकल मराठीत लिहिली होती. मोजून 6 अर्थहीन वाक्य होती. मारुतीन, 9 गवत नजीक डे, पायात 3 कडे, नंदा दीपक रावाने नटका, सहस्त्र जपशी नवाचा,
अलग नद निखेल. खाली काही अगम्य आकडे लिहिले होते. 3, 4, 1, 3, 3. आता रात्रीचे 3 वाजले होते. राणेसाहेबांच्या सिगारेटचे अर्धे पाकिट खलास झाले होते. पियाजो बिचारा उत्सुकतेपोटी आमचे बोलणे समजून घ्यायचा प्रयत्न करीत होता. राणेसाहेबांनी शेवटी गोरे मास्तरांची वही बंद केली आणि म्हणाले, आनंद, तू आज येथेच झोप. उद्या आपण याच्यावर पुन्हा बोलू. रात्रभर मला झोप लागली नाही. सतत ते गोरे मास्तरांचे लिखाण आठवत होते. वर तो कोड भाषेतील मजकूर डोळ्यांसमोर नाचत होता. सकाळी आंघोळ करून आम्ही तयार झालो. राणेसाहेब म्हणाले, आनंद आपल्याला अण्णांच्या हॉटेलातच भेटणार आहे. आम्ही मग अण्णांच्या हातच्या पोह्यांचा आस्वाद घेत असताना आनंद तेथे आला. मी माझ्या लॅपटॉपवर तो कोड भाषेतील मजकूर लिहून घेतला. अण्णा, तुम्हाला बघा काही कळते का, असे म्हणून साहेबांनी ती वही अण्णांपुढे केली. काही कळत नाही बुवा, असे म्हणून अण्णांनी पण डोके खाजवायला सुरुवात केली. एव्हाना इतरही गिरायकांची हॉटेलात गर्दी होऊ लागली होती. तसे अण्णांनी आम्हाला त्यांच्या गल्ल्यामागील खाजगी खोली उघडून दिली. दुपारी अण्णा तिथे वामकुक्षी घेतात असे ऐकून होतो. फार थोड्या भाग्यवंतांना या खोलीत प्रवेश मिळतो असेही ऐकले होते. ती खोली आज आम्हाला प्रत्यक्ष आतून पाहायला मिळत होती. आतमध्ये एक छोटासा बेड आणि एक खूप जुनी पण मजबूत तिजोरी होती. मी तिचे नाव वाचले तर चक्क बर्मिंगहॅम इंजिनिअरिंग वर्क्स 1870 आणि मेड इन इंग्लंड असे लिहिले होते. अण्णा, हा काय प्रकार हो, असे विचारताच अण्णा मग खुलले. कसे त्यांचे वडील एकेकाळी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला होते आणि कशी त्यांनी ही तिजोरी एका जहाजावरून विकत घेतली आणि बोटीतून कोकणात आणली याचा इतिहास सांगितला. मग तिजोरीत काय माल भरून ठेवलाय हो अण्णा, अशी चेष्टा मग राणेसाहेबांनी सुरू केली. नाही हो, काही संपत्ती वगैरे नाही. आहेत काही जुने पुराणे कागद. म्हणजे तुम्ही पण काही कमी नाही. त्या गोरे मास्तराला हसता, तुम्ही कोकणी माणसे एकूण जुन्या पुराण्या गोष्टी सांभाळून ठेवण्यात पटाईत. आता राणेसाहेबांनी जरा जास्तच चिमटा काढला. तसे गोरेमोरे होऊन अण्णा गल्ल्याकडे पळाले. मग आम्ही पाचही जण डोके चालवू लागलो. तसा पियाजोचा अपवाद म्हणायचा, कारण मराठीचा त्याचा संबंध नव्हता. तो आपला माझ्याबरोबर राहून काय चालले आहे हे समजून घेत होता. मी मग त्या मजकुरातील प्रत्येक अक्षर वेगळे काढून एका एक्सेल शीट मध्ये भरले. मारू, तीन, न, उ, ग. खाली आकडे लिहिले. 3, 4, 1, 3, 3. अण्णा पण गल्ला सावरून परत आले. आता त्यांच्या हातात एक मेड इन इंग्लंड भिंग होते. प्रत्येक कागद ते आणि राणेसाहेब काळजीपूर्वक तपासत होते. मी व पियाजो आता एक्सेल झूम करून काही क्लू मिळतोय का पाहत होतो. कोटेसे होता जोशांचा डोंगर हो, पाण्याचे वर आहे का गेला पाण्याखाली? एकदा जाऊन तर पाहू हे गुप्त मारुतीचे मंदिर का काय ते, असा प्रश्न आता राणेसाहेबांनी विचारला. अण्णा आठवू लागले. मग त्यांनी तिजोरी उघडून एक जीर्ण नकाशा काढला. टिपिकल टोपोग्राफी ऑफ कोयना एरिया बाय जॉन रोडेन 1933. आम्ही आताशासारखे त्या नकाशावर तुटून पडलो. जोशी हिल टेम्पल, टार रोड, फार्मलँड वगैरे नोंदी मिळाल्या. जोशी हिल टेम्पल जवळ समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिली होती. राणेसाहेबांनी मग कॅल्क्युलेटरवर चेक करून निर्णय दिला की तो भूभाग अजूनही पाण्याखाली गेला असण्याची शक्यता नव्हती. जलाशयात चिक्कार फेऱ्या मारलेल्या असल्यामुळे राणेसाहेबांना कोणते टेकाड हे लगेच कळले. चला जाऊया, साहेब उत्तरले. गेले काही दिवस राणेसाहेबांसोबत काम करून मला त्यांचा हा स्वभाव कळला होता. काम करायचे तर लगेच, उगाच वेळ काढत बसणे त्यांच्या स्वभावात नव्हते. पण आपण तिथे जाऊन तरी काय करणार, खूप रान वाढले असेल, आता ते स्वतःशीच बोलत होते. साहेब, माझे ऐका, तुम्ही त्या जोशांच्या डोंगरावर जाऊ नका. अहो, तिथे काही अस्तित्व आहे असे म्हणतात. पाण्यात एवढ्या बोटी लॉन्ची फिरतात, पण कोणी त्या डोंगरावर जात नाही. आणि आहे काय तिकडे? पडका ओसाड वाडा आणि ते देऊळ, अण्णा प्रामाणिकपणे उद्गारले. तुम्ही माझे थोडीच ऐकणार, मी साधा गावकरी, असे पण वर जोडले. तेथे अस्तित्व आहे याचा अर्थ मला लगेच कळला. भूतभुताटकी कोकणातलंच असल्यामुळे मला नवीन नव्हते, पण राणेसाहेबांसारख्या खानदेशी माणसाला त्याचे काय? तुमच्या कोकणात भूते फार बाबा, असे म्हणून राणेसाहेब हसू लागले. पण मग लगेच अण्णांना म्हणाले, अण्णा, तुमचा आशीर्वाद हवा आम्हाला, आणि या आनंदला पण. अहो, ती मूर्ती मिळायला नको का? तुमच्या गावाचा हक्क आहे तो. शेवटी आम्ही निघालोच. मी, साहेब, पियाजो, आनंद पाण्याजवळ गेलो. साहेबांची लॉन्च तयार होती.
सरकारी कंत्राटदार बंटी व त्याचे लेबर पण तयार होते. वाढत्या पावसाबरोबर पाण्याची पातळी पण वाढत होती. सारे पाणी आता चहासारखे गढूळ रंगाचे झाले होते. चहूबाजूला सह्याद्रीच्या हिरव्यागार झाडीने दाटलेल्या पर्वतरांगा दिसत होत्या. चकदेव आणि महाबळेश्वरच्या शिखरांना तर ढगांनी गायब करून टाकल्यासारखे वाटत होते. आमची लॉन्च पाण्यात वेगाने जात होती, त्यामुळे गार वारा गारठून टाकत होता. आमची लॉन्च त्या टेकाडाजवळ पोचली तर खरेच सारे टेकाड आता हिरव्यागार दाट झाडीने झाकून टाकले होते. बंटी आणि त्याचे गाववाले लेबर यायला तयार नव्हते, म्हणून मग त्यांना लॉन्चेतच बसवून आम्ही 2 कानडी लेबर घेऊन टेकडी चढून गेलो. ते लेबर झाडी तोडत आमच्यासाठी वाट काढत होते, तर आम्ही हातातल्या काठ्या आपटत साप वगैरे दूर पळतील अशी आशा करीत होतो. वर झाडाआड काही बांधकामे दिसत होती. एक पडका वाडा आणि बाजूला एक जांभ्या दगडाने बांधलेली इमारत होती. वाडा खूप मोठा होता, पण पूर्णपणे ढासळला होता. आतमध्ये पण आता रान मजल्यासारखे दिसत होते. आतल्या बाजूस ते काही अस्तित्व वगैरे असा विचार आला आणि थोडासा थरकाप उडाला. देवाच्या कृपेने पाऊस थांबला होता. दगडाचे मंदिर कोठे आहे? एकच प्रश्न आम्हाला सतावू लागला. झाडे झुडपे दूर करीत आम्ही त्या जांभ्या दगडातल्या इमारतीजवळ गेलो. बांधकाम मजबूत असावे, कारण एकही भिंत ढासळली नव्हती. कौलारू छप्परही शाबूत होते. त्या ठोकळे वजा इमारतीला पुढे एक दरवाजा, बाजूला 2 खिडक्या एवढेच झरोके काय ते होते. हातातले टॉर्च लावून आम्ही दरवाजातून आत गेलो. आनंदच्या मुखातून आता आपसुकपणे रामरक्षा येऊ लागली होती. टॉर्चचा उजेड पाडला आणि लगेचच सर्व प्रकार लक्षात आला. मूळच्या दगडी बांधकामाला सुरक्षित ठेवण्याकरता बाहेरून त्या जांभ्या दगडाचे कवर बांधले होते. गाभाऱ्यात अर्थातच देव नव्हता. सगळीकडे कोंदट ओलसर वास पसरला होता. मूळच्या अष्टकोनी मंदिराला चौकोनी बांधकामाने झाकल्यामुळे पायात ठिकठिकाणी पोकळ्या होत्या. राणेसाहेबांनी मजुरांना हातातल्या पहारीने दगडावर पुन्हा पुन्हा ठोकून पाहायला सांगितले, पण कुठे काही छुपा मार्ग वगैरे असावा असे आढळले नाही. पाऊस पुन्हा कोसळायला सुरुवात होणार असे वाटले. तोच कंत्राटदार बंटी पण टेकडी चढून आला. साहेब चला, लय मोठा पाऊस येतोय. काळोख व्हायच्या आत आम्ही किनाऱ्यावर पोचलो. नाही म्हटले तरी थोडेफार भिजलो पण होतो. हॉटेलात अण्णा आमची वाटच बघत होते. गरम गरम चहा आणि चिवडा आमची वाट पाहत तयार होता. अण्णा आम्हाला परत त्यांच्या खोलीतच घेऊन गेले. मग काय सापडले? अण्णांना आता प्रचंड उत्सुकता लागली होती. आम्ही कहाणी कथन केली. अण्णा पण हिरमसले. असो, बघूया प्रयत्न करून, पण त्या बंट्यापासून मात्र सावध राहा, असं सावधगिरीचा सल्ला पण दिला. आमचा बंटी? राणेसाहेबांनी विचारले. हो, तोच कॉन्ट्रॅक्टर बंटी. तुमचा कसला? आमच्या साहेबांचा चेला आहे तो. साहेब? राणेसाहेब आता जरा थोडेसे चक्रावले. आमच्या जनसामान्यांचे नेते, आमचे प्रेरणास्थान, आदर्श वगैरे वगैरे. त्यांचे 2 सहकारी आले होते तुमची चौकशी करायला दुपारी. अण्णांच्या आवाजाला एक प्रचंड तुसडेपणाची धार आली होती. अण्णांचे हे कोकणी वैशिष्ट्य होते. ते एखाद्याची स्तुती करतायत की निंदा हेच कळत नसे. अच्छा, कळाले अण्णा, मला फिकीर नाही त्यांची. थोडक्यात आता हे सर्व प्रकरण लोकल राजकारण्यांपर्यंत पोचले असे दिसत होते. आनंद मात्र घाबरल्यासारखा दिसला. अण्णांनी मग त्याच्या हातातील ते बाळ घेतले आणि आपल्या भक्कम तिजोरीत टाकले. अण्णा जिवंत आहे तोपर्यंत कोणाची हिंमत नाही या कागदांना हात लावायची. तोच राणेसाहेबांचा मोबाईल वाजला. साहेबांच्या कपाळाला आठ्या पडल्या. नमस्कार साहेब. हो साहेब. नाही साहेब. या साहेब. एवढेच काय ते आम्हाला कळत होते. मग सुस्कारा टाकून साहेब अण्णांना म्हणाले, तुमचे साहेब आज डाकबंगल्यावर भेटायला येत आहेत. खजिन्याचे कळलेले दिसते. अण्णांनी मग डोक्यावर हात मारून घेतला. आनंद पण आता बंगल्यावरच राहत होता. रात्री आम्ही जेवण करून डाकबंगल्याच्या लॉनवर बसलो होतो. तोच प्रथम 2 बुलेट आल्या. मागून एक पांढरी SUV आली. मागे एक सुमो. पांढऱ्या स्वच्छ कपड्यातले स्थानिक लोकनेतृत्व उतरले. मुंबई पोलीसचा कॉन्स्टेबल राणेसाहेबांना चिकटला. आम्ही सामोरे गेलो. मग नमस्कार, चमत्कार, प्रोजेक्टच्या कामाची चौकशी झाली. त्यांनी मग हळूच मुंबई पोलीसच्या कॉन्स्टेबलकडे पाहत मूळ मुद्द्याला हात घातला. जनतेचा विकास होणार असेल आणि स्थानिक जनतेला न्याय मिळणार असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत वगैरे आश्वासने दिली. एकूणच त्यांच्या देहबोलीवरून
लोकल नेतृत्वाचे कर्तृत्व महान असणार हे कळतच होते. एक दोन हाफ मर्डर नक्कीच. आज मला मुंबई पोलीसच्या कॉन्स्टेबलचे कारण आणि महत्व कळले. कसला विकास, कसला न्याय, का, कशासाठी वगैरे मुद्दे अर्थातच नगण्य होते. राणेसाहेब असल्या पुढाऱ्यांना सावरलेले होते. त्यामुळे काही न बोलता कसंनुसं हसत हो हो म्हणत होते. बरं, लक्ष ठेवा वगैरे म्हणून स्थानिक लोकनेते मार्गस्थ झाले. एवढा वेळ दाबून ठेवलेला संताप उफाळून येऊन राणेसाहेबांनी चांगल्या 5-10 शिव्या हसडल्या आणि शांत झाले. आम्ही मग पुन्हा माझा लॅपटॉप घेऊन बसलो व त्या वाक्यांचा अर्थ शोधू लागलो. मारू, 3, 9, गवत, नजिकडे आणि आकडे. अर्थ लागत नव्हता, पण काही शब्द मात्र ओळखीचे होते. जसे की नंदा, 3, कडे, रावाने, नवाचा. हा मूर्तीचा ठाव ठिकाणा असावा का? मग ते आकडे कसले? आकड्यांची बेरीज केले तर ती येते 42. पण वरती दिलेल्या वाक्यात अक्षरे आहेत 48. तरी आम्ही आकड्याप्रमाणे अक्षरांची रचना करायची ठरवले. मारुती 3, न उग 4 व 1. काही कळाले नाही. पुन्हा सिगारेट, कॉफी झाली. आनंद पण हताश झाल्यासारखा वाटत होता. मी मग उगाचच एक्सेल मध्ये अक्षरांचे खेळ चालू केले. अक्षरांची संख्या मोजली तर अशी आली 9, 6, क 3, ग 2 वगैरे. बाकीचे अक्षरे एकच होती. म्हणून मग मी न वर लक्ष केंद्रित केले. एवढा वेळ पियाजो मी काय करतो पाहत होता. त्याने सुचवले की दिस कॅरेक्टर कुड बी एक्स्ट्रा. यस, न हे अक्षर खूप जास्त वेळा येत आहे. ते उगाच टाकलेले असू शकते. त्याचे म्हणणे बरोबर होते. दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारे जादाची अक्षरे टाकण्याचा प्रकार पूर्वापार चालत आला आहे. म्हणून मग मी न ला एक रिकाम्या जागेने रिप्लेस केले. म्हणजे न हे अक्षर खोडून टाकले आणि काय दिसते पाहिले. मारुती, उगवतना, जिकडे, पायात. आता राणेसाहेब आणि आनंद पण आमच्या मागे उभे राहिले होते. मी मग पुन्हा एकदा त्या आकड्यांचा सूत्रांचा वापर केला आणि उत्तर आले मारुती उगवत ना जिकडे पायात तिकडे नंदादीप करावा नेटका सहस्त्र जप शिवाचा अलगद निघेल. साहेबांनी खुशीत आमच्या पाठीवर जोरदार थाप मारली. शाब्बास रे माझ्या इंजिनियरांनो. आता शोधा काय अर्थ लागतो ते. मारुतीच्या देवळात पायाजवळ नंदादीप लावायला सांगितलाय आणि जप करायला सांगितलाय. शिवाचा जप म्हणे ओम नमः शिवाय. अजून काय? अशाने खजिना मिळतो काय? चरफडत त्यांनी नवीन सिगरेट पेटवायला घेतली. उद्या अण्णांना दाखव, त्यांना हे जप वगैरे माहिती असेल. परत सकाळी मग आमच्या हक्काच्या नाश्त्याच्या ठिकाणी आम्ही मिसळपाव हाणत होतो. अण्णांनी मग आम्हाला हळूच मागच्या खोलीत नेले. हा बोला, काय मिळाले? अण्णा पण आजकाल आपल्या वयाचा फायदा घेऊन आमच्यावर वडिलकी गाजवतायत असे आम्हाला जाणवले. पण ती वडिलकी फक्त प्रेमापोटीच होती हेही आम्हाला ठाऊक होते. मग आम्ही नंदादीप, जप वगैरे सांगितले. अण्णा पण फारसे श्रद्धाळू नसल्यामुळे नाराज झाल्यासारखे स्पष्ट जाणवले. आमचा विष्ण्या असता तर बरे झाले असते. त्याला हे जप वगैरे फार होते. एकूणच विष्णू दमले हा अण्णांचा चुलत भाऊ, जो भिक्षुकी करीत असे, त्याच्याबद्दल कळाले. मग अण्णांनी थोडे आठवून सांगितले की नंदादीप शक्यतो विझत नाही असे विष्ण्या सांगायचा आणि ओम नमः शिवाय बद्दल म्हणाल तर तो नदीवर पाण्याखाली जाऊन बसायचा आणि ओम नमः शिवाय मोजायचा. एका ओम नमः शिवायला 1 सेकंद लागायचा असे म्हणायचा. राहायचा चांगला मिनिट मिनिट पाण्याखाली, पण एकदा वरच आला नाही. आम्ही खूप शोधला पण पत्ता नाही. आता मात्र अण्णांचे डोळे पाणावल्यासारखे वाटले. रावजी मामाने हाक मारल्याचा बहाणा करून ते खोलीबाहेर गेले. नंदादीप विझत नाही. ओम नमः शिवाय म्हणजे 1 सेकंद. परशुराम पंतांनी लिहिले आहे सहस्त्र जप करायचा म्हणजे 33.33 मिनिटे, म्हणजे साधारण अर्धा तास. कुठेतरी नंदादीप अर्धा तास लावून ठेवायचा म्हणजे अलगद पडेल. काय पडेल? आणि दीप कुठे लावायचा? कुठे लावायचा? उगवत नाही जिकडे, पण तिकडे तर रान उगवलंय आता. डोके खाजवून खाजवून केस गळतात की काय असे वाटू लागले. राणेसाहेबांनी मग बाहेर जाऊन शांतता राखा आणि धूम्रपानास मनाई लिहिलेला बोर्ड काढून आणला.
आणि तिजोरीवरच लटकवला. वर खडूने लिहिले, नंदादीप उगवत नाही. दिव्याचे उपयोग सांगा, राणेसाहेबांचा प्रश्न आला. उजेडासाठी. बिचारे आनंदाने शाळेत उत्तर द्यावे तसे उत्तर दिले. आणखी गरम करण्यासाठी. अर्धा तास लावा, हात भाजेल. बरोबर? आता त्यांनी स्वतःच उत्तर दिले. उगवतचे अर्थ सांगा. रोज मटा आणि तरुण भारत मधील शब्दकोडी सोडवणारे अण्णा उद्गारले. गवत उगवणे, सूर्य उगवणे, पूर्व दिशा. थोडक्यात मी असे म्हटले की त्या देवळाच्या पश्चिमेला म्हणजेच पूर्व दिशा उगवत नाही जिकडे, तिकडे पायात अर्धा तास नंदादीप लावून ठेवा, तर चूक होईल का? आम्ही माना डोलावल्या, कारण आता सर्व काही सुसंगत वाटू लागले होते. चला तर मग. राणेसाहेब नेहमीच्या उत्साहात निघाले. अण्णा आमचे जेवणाचे डबे भरून देईपर्यंत रावजी मामांनी गावात जाऊन अण्णांच्या घरातून नंदादीप आणि तेलाची बाटली आणून दिली. आम्ही पळतच लॉन्चमध्ये उड्या मारल्या. टेकडीजवळ पोहोचताच पाहिले, आज पाण्याची पातळी वाढली होती. आम्ही लगेचच आमच्या सॉफ्टवेअर मॉडेलशी तुलना करता आमचे अंदाज थोडेसे चुकल्याचे लक्षात आले. मी, पियाजो आणि साहेबांनी लगेच सुधारणा करून आमचे सॉफ्टवेअर रिकॅलिब्रेट केले. टेकडीच्या माथ्यावर पोचलो तर बंटी आणि त्याच्या माणसांनी बऱ्यापैकी साफसफाई करून ठेवली होती. साईटवरचा एक पोर्टेबल जनरेटर पण तयार ठेवला होता. कालच्या रात्रीच्या साहेब भेटीचा हा परिणाम आहे हे आमच्या लक्षात आले. राणेसाहेबांनी मग बंटी आणि त्याच्या माणसांना खाली जायला सांगितले. सोबत पोलीस पाठवला. तसे तोंड पाडून बंटी निघून गेला. आम्ही मग तडक देवळात गेलो. देऊळ पूर्वाभिमुख असल्यामुळे गाभाऱ्याचा उजवा कोपरा आम्ही निश्चित केला. पियाजोने मग GPS वरून दिशा बरोबर असल्याची खात्री केली. चला, म्हणजे उगवत नाही तिकडे हे जुळले. 2 माणसे खाली उतरू शकतील एवढी पोकळी होती. मी व साहेब आत उतरलो. पोर्टेबल LED च्या प्रकाशात छोटा व्हॅक्युम क्लीनर फिरवला आणि संपूर्ण भाग तपासून पाहिला. फार काही वेगळेपणा नव्हता. अपवाद पायाच्या काळ्या दगडात एक खळगा होता. बांधकामाची साधारण 1 वीट बसेल एवढा. पटकन साहेबांनी दुसऱ्या बाजूच्या पोकळीत जाऊन पाहिले. तिकडे पण असाच खळगा होता. मग आम्ही हलकेच नंदादीप तेलाने भरला आणि साहेबांच्या खिशातील लायटरने पेटवला आणि त्या खळग्यामध्ये पूर्वेकडे वात करून ठेवला. घड्याळात बरोबर 12:40 वाजले होते. आम्ही मग अर्ध्या तासाच्या निश्चिंतेमुळे डबे सोडले आणि पोटपूजा चालू केली. जेवता जेवता अचानक कापूर जळल्यासारखा गंध पसरला. आम्ही लगेच दिव्याच्या जवळ हलकेच उतरलो. हवा चांगलीच तप्त झाली होती आणि दिव्याच्या वरच्या बाजूला असलेल्या दगडातून वास येत असल्याचे जाणवले. आणि अचानक ते घडले. साधारण विटेच्याच आकाराचा एक दगडाचा ठोकळा खाली घसरला. पटकन दिवा बाजूला सारून आम्ही तो ठोकळा पकडला. हाताला चटके बसत होते, तरी अलगदपणे बाजूच्या ताडपत्रीवर ठेवला. परशुराम पंतांनी फार सोपी युक्ती वापरली होती. कापूर, लाख, शिसे अशा पदार्थांनी तो ठोकळा बसवला होता. उष्णता लागताच हे पदार्थ वितळले आणि दगड घसरला. राणेसाहेबांनी मग अक्षरशः आडवे पडून टॉर्चच्या साहाय्याने खळगा तपासून पाहिला. आत काही नव्हते, गुळगुळीत खळगा होता. तू बघ, असे म्हणून हताशपणे ते बाजूला झाले. मग मी पण पुन्हा पुन्हा चेक केले, पण काही हाती लागले नाही. स्ट्रेंज, नाऊ व्हॉट? सी दिस, पियाजो ओरडला. पाहतो तर बाजूला काढून ठेवलेल्या दगडी ठोकळ्यावर वरच्या बाजूला काही खुणा दिसत होत्या. ठोकळा अजूनही गरम होता. आम्ही लगेच तो व्हॅक्युम क्लीनरने साफ केला आणि थंड करायला घेतला. थोडासा थंड झाल्यावर तसाच बाहेर उजेडात घेऊन गेलो. आता पाऊसही थांबला होता. दगडावर फक्त 2च आकृत्या होत्या. उघडे छत्र आणि वर्तुळाकार आकारात आतल्या बाजूला टोके असलेले 3 त्रिकोण, बस. परशुराम पंतांनी परत सोप्या युक्तीने फसवले होते. आम्ही खळग्यात शोधत होतो आणि खरी माहिती ठोकळ्यावर होती. काही बोलायच्या आतच पुन्हा पावसाची जोरदार सर आली आणि सारे काही अंधारून आले. आम्ही तो ठोकळा सॅकमध्ये टाकून अण्णांच्या हॉटेलकडे निघालो. अण्णांच्याच हॉटेलमध्ये बसून आम्ही विचार करू लागलो. लगेच काही सुचणे शक्य नव्हते. अखेर त्या दगडातील आकृतीचे फोटो घेऊन आमच्या लॅपटॉपमध्ये कॉपी करून टाकले आणि ठोकळा मग अण्णांच्या भक्कम तिजोरीत ठेवला. डाक बंगल्यावर पांढरी SUV उभीच होती. काय राणेसाहेब, आमच्यावर नाराज दिसताय? तुम्ही काही कळवत नाही, सांगत नाही, नेतृत्व उद्गारले. अहो काही नाही हो, अजून कशात काही नाही. तुमचा बंटी असतो की सतत आमच्या सोबत.
तुम्ही त्याला हाकलून देता. आता लोकल नेतृत्वाची नाराजी स्पष्ट दिसत होती. मग नाईलाजाने राणेसाहेबांनी त्यांना घडलेली हकीकत सांगितली आणि शोध चालू आहे हे सांगितले. आम्ही अडाणी, तुम्हीच पहा काय अर्थ निघतो तो आणि सांगा आम्हाला, असे म्हणून पांढरी एसयूव्ही निघून गेली. रात्री अण्णा पण आम्हाला भेटायला डाकबंगल्यावर आले. मग लॅबमध्ये प्रोजेक्टरच्या साहाय्याने ती आकृती आम्ही बोर्डवर मोठी करून पाहायला सुरुवात केली. राजे महाराजे वापरतात तसे छत्र होते, जणू उघडी छत्री उभी करून ठेवल्यासारखी. आणि ते त्रिकोण त्रिकोण नक्की कसली तरी दिशा दाखवित आहेत. तीनही त्रिकोण एकाच बिंदूकडे पॉइंट करत आहेत. मी माझे मत मांडले. पण मग छत्रीचे काय? राणेसाहेब, हे नक्की होते की या आकृत्या मूर्ती आणि खजिन्याची जागा दर्शवित होत्या. आमचे पण त्यावर एकमत झाले. अण्णा, तुम्ही ते अस्तित्व वगैरे म्हणाला होतात, ते काय हो? तुमच्या कोकणात भूते केते फार बाबा. राणेसाहेबांनी पुन्हा त्या विषयाला हात घातला. मी काही अनुभव घेतला नाही, पण ऐकून आहे एक एक प्रकार. आता आमचा विष्णू पट्टीचा पोहणारा पण झालाच ना गायब. प्रेतही हाती लागले नाही. परवाचीच गोष्ट, संध्याकाळी शाळेत पोरं जरा उशिरापर्यंत खेळत होती, तर म्हणे एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाऱ्या गोरे मास्तरांचा भास झाला. त्या पाण्यातल्या टेकड्यांवर असतीलही काही अतृप्त आत्मे. या आनंदाला विचारा, गोरे मास्तर गेल्यावर कितीतरी वेळा हा स्वतः झोपेतून ओरडत उठला गोरे मास्तरांच्या नावाने. आता मात्र अण्णा दामले कोणाचे ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नव्हते. आनंदने पण मुंडी हलवली. मला मास्तर हाका मारतात, म्हणतात मूर्तीचा शोध घे आणि स्थापना कर गावात. खजिना पण शोध म्हणतात. सर्वांच्याच अंगावर शहारा आल्यासारखे वाटले. अर्थात पावसाळी थंडीमुळे की भूताकेतांच्या विषयामुळे हे कळणे शक्य नव्हते. असो, आता रात्र पण फार झाले, आपण आता झोपूया. आनंद, अण्णा, तुम्ही पण येथेच झोपा आज, असे म्हणून राणेसाहेब आपल्या खोलीकडे वळाले. मी पण बेडवर जाऊन पडलो. भूते, मूर्ती, विष्णू, शाळा, गोरे मास्तर वगैरे वगैरे विचार करताना झोप कधी लागली कळलेच नाही. अचानक जाग आली तर माझे दार जोरजोरात वाजत होते. मी अक्षरशः घाबरलो. घड्याळात पाहिले तर सकाळचे 6 वाजले होते. दार उघडले तर पियाजो हातात लॅपटॉप घेऊन उभा. लाल लाल डोळे, विस्कटलेले केस. मला खात्रीच पटली की याला बहुतेक झपाटलेले दिसते, म्हणून मी गप्प राहिलो. पियाजो आत आला. रिगार्देसा, हे पहा, असे ओरडत होता. आम्ही मग त्याच्या लॅपटॉपवर पाहू लागलो तर धरणाच्या पाण्याचा उपग्रहातून घेतलेला फोटो होता. ले फार्मे सुर ला माउंटेन, ते आकार येथेच पर्वतावर आहेत. आता राणेसाहेब, अण्णा, आनंद पण आवाजाने माझ्या खोलीत जमा झाले होते. पियाजोच्या चेहऱ्यावरून उत्साह ओसांडून वाहत होता. कोण कुठला फ्रेंच माणूस भाषा कळत नसूनही आमच्या वेडगळपणात सामील होत होता. आय फाउंड इट, आय फाउंड इट. मी चक्क हादरलोच, कारण पियाजोने खरंच ते 3 त्रिकोण शोधले होते. आम्ही मग लॅबमध्ये प्रोजेक्टरवर पाहू लागलो. उपग्रह चित्रामध्ये स्पष्ट दिसत होते की वरती 3 वेगवेगळ्या उंच पर्वत शिखरांवर त्रिकोणी आकार बनलेले होते. नैसर्गिक की मानवनिर्मित हे तेथे गेल्याशिवाय कळणार नव्हते. अर्थातच ती शिखरे चकदेव आणि महाबळेश्वरच्या शिखरांहून उंचीला खूपच कमी असावीत असे दिसत होते. मग पियाजोने झूम करायला सुरुवात केली. तसे आकार स्पष्ट दिसले. 3 त्रिकोण होते खरे, कडे तासून बनवले असण्याची शक्यता होती. आता आम्ही त्या 3ही त्रिकोणांनी दर्शवलेल्या मध्यबिंदूवर लक्ष केंद्रित केले. अजून झूम करताच पाणी दिसू लागले. मग तो केंद्रबिंदू म्हणजे एक मोठी धरणाच्या पाण्याने वेढलेली पसरट टेकडी असल्याचे दिसले. ही टेकडी जोशांच्या डोंगरापासून बरीच लांब होती. वाव वाव अशा उद्गारांनी आमची लॅब भरून गेली. पियाजोने अजून झूम केले तर आता टेकडीचा सपाट पृष्ठभाग दिसू लागला. दाट झाडी होती, पण लाल जांभ्या दगडाची छोटी छोटी टेकाडे पण होती. एका टेकाडासमोर छोटेसे झाड विरहित लाल तांबडे जांभ्या दगडाचे मैदान पण दिसत होते. हुतावेताळ टेकडी, अण्णा उद्गारले. हुतावेताळ टेकडी? आम्ही त्यांच्याकडे चमकून पाहिले. गेल्या 100-200 वर्षात कोणी पाऊल ठेवले नसेल तेथे. आमच्या लहानपणी खूप काही ऐकायला मिळायचे त्याबद्दल. रात्री अपरात्री सोडा, पण दिवसा पण कोणी तिकडे फिरकत नसे. काही बाई खेळ चालत तेथे पिशाच्यांचे. आता धरण झाले आणि संबंधच तुटला. आणि छत्रीचा संबंध म्हणाल तर मी सांगतो.
तुम्ही छत्री निजामपूरची गोष्ट ऐकलीच असेल. मी मग लगेचच शिवाजी महाराज आणि त्यांच्या सेवकाची गोष्ट सांगितली. एवढ्यात पुरातन काळी पण पॅराशूट सारखी छत्री घेऊन एक मावळा टकमक टोकावरून निजामपूरमध्ये उतरला होता हे ऐकून पियाजोला पण आश्चर्य वाटले. तर मला वाटते त्या प्रसंगाआधी पण आपल्या लोकांनी असा उपयोग केला असेल, म्हणून तर त्यांना हे त्रिकोण वगैरे कळाले नाही का. अण्णांचे म्हणणे पटण्यासारखे होते. राणेसाहेबांनी त्यांचा लॅपटॉप चालू केला आणि आमचे सॉफ्टवेअर चालू केले. डेटा भरला आणि म्हणाले, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज किंवा फार तर उद्यापर्यंत ही टेकडी पाण्याखाली जाणार. आपले सॉफ्टवेअर दाखवत आहेत असे. मी धावतच गेलो. सगळ्या कंडिशन नीट चेक केल्या. परफेक्ट प्रेडिक्शन होते. येत्या 24 तासात टेकडीला धरणाचे पाणी कधीही कवेत घेणार होते. चला चला गाडी काढा. ते बसवराज आणि गुंडाप्पा कानडी लेबर पण घ्या. तुमचे कोकणी काय येणार नाहीत. पहार फावडे पण लागेल. आता राणेसाहेब फरमान सोडत होते. बंटी जीपमध्ये लेबर आणि सामान भरून तयार होता. अण्णा आज नाश्ता नको, आम्ही जातो हुतावेताळ टेकडीवर, असे म्हणून आम्ही लॉन्चवर उड्या मारल्या. बंटी पण मोबाईलवरून नेतृत्व साहेबांना माहिती देत होता. जवळजवळ अर्ध्या तासाने आम्ही हुतावेताळ टेकडीच्या पायथ्याशी पोचलो. प्रथम रेन मीटर पाहिला आणि परत सॉफ्टवेअर चेक केले. 3-4 मीटर उंचीचे हे सपाट टेकाड लवकरच जलार्पण होणार होते. बिचारे बसवराज आणि गुंडाप्पा सरसावले. मी राणेसाहेबांना म्हणालो, आज मला त्यांच्याकडे पाहून जीवनाचे रहस्य कळाले. भाषा कळत नसेल तर भूताची पण भीती नसते. राणेसाहेब ह्यावर फिस्कन हसले. आम्ही सपाटीवर गेलो तर तेथे जांभ्या दगडातल्या प्राचीन लेणी आहेत असे आढळले. बऱ्याच लेण्या होत्या. त्या टेकडीचे वैशिष्ट्य जाणवले की तेथे एकही पक्षी पाखरू नव्हते. एक प्रकारची भयान शांतता होती. 10-12 लेण्यांची दारे दिसत होती. बऱ्याच दारांची पडझड झाली होती. कोठे मातीच्या ढिगाने वाट बंद करून टाकली होती. नक्की कोणत्या लेण्यांमध्ये शोध घ्यायचा हे कसे कळणार. पाणी तर झपाट्याने वाढत होते. मग पियाजोने त्याचा लॅपटॉप काढून पुन्हा झूम करून पाहिले, जीपीएस चेक केले आणि आम्हाला बोटाने एक द्वार दाखवले. दार अर्धे अधिक मातीत दडले होते. पटापट आम्ही माती दूर करायला सुरुवात केली. आत काय असेल याची कल्पना नव्हती. वर अण्णांनी सांगितलेल्या पिशाच्याच्या कहाण्यांची आठवण येत होती. एकदाचे दार मोकळे झाले. पाहतो तर फक्त रिकामा हॉल होता. मारुतीची मूर्ती सोडा एकही कोरीव काम पण नव्हते. सपाट जांभ्या दगडाच्या भिंती. पुन्हा निराशा. अनंतर मटकन खालीच बसला. आता काय. पाणी तर वाढतंय, वेळ कमी आहे आणि आता हातातोंडाशी आलेला घास असं निघून जाणे योग्य नव्हते. आम्ही पुन्हा पुन्हा सगळ्या भिंती ठोकून पाहिल्या, पण कुठेही पोकळ जागा नव्हती की गुप्त दरवाजा नव्हता. आपण योग्य गुहेत तर आहोत ना. पियाजोने परत एकदा खात्री केली. दरवाजा तर बरोबर होता. आनंद आता निराश होऊन हलकी हलकी पावले टाकत खाली जाऊ लागला. राणेसाहेबांनी आता हातातली सिगरेट रागाने फेकून दिली आणि आम्हाला जवळ बोलावून म्हणाले, विचार करा. परशुराम पंतांसारखा विचार करा. आतापर्यंत सोप्या प्रकाराने 2दा आपली दिशाभूल केली आहे. राणेसाहेब बेभान झाले होते. मग मी गोरे मास्तरांच्या टिपणाचे स्कॅन केलेले फोटो पाहायला सुरुवात केली. एके ठिकाणी परशुराम पंतांनी नोंदले होते, ओलांडूनही न दिसे तेथेच असे. मी आणि राणेसाहेब मग विचार करू लागलो. तोपर्यंत पियाजो आणि दोघे लेबर सर्व भिंती ठोकून कोठे पोकळी आहे का पाहत होते. अचानक पाऊस सुरू झाला, म्हणून आम्ही लेण्याच्या दारातून मागे वळून पाहिले आणि आम्हाला ते दिसले. ओलांडूनही न दिसे तेथेच असे. लेण्याचा उंबरा किंवा उंबरठा चांगलाच मोठा होता. तोच तर ओलांडून आम्ही आत प्रवेश केला होता. ताबडतोब मग बसवराजने पहार लावली. तो दगड जरा पण हलला नाही. मग अजून दोघांनी साथ दिली आणि जोर लावला तसा तो 2 बाय 1.5 फुटाचा दगड हालायला सुरुवात झाली. दरवाज्यातच छुपा रस्ता आणि आम्ही सगळे आत गुहेत शोधाशोध करीत होते. परशुराम पंतांनी पण केवढा मोठा विचार केला होता. एकदाचा तो दगड बाजूला होताच आत उतरणाऱ्या पायऱ्या दिसल्या. प्रथम राणेसाहेब आणि मग मी उतरलो. आत एक 6 बाय 6 ची तळघरासारखी खोली होती.
आत पाणी भरले होते. साधारण 1 फूट पाण्याने जमीन व्यापली होती. बाप रे, मूर्ती पाण्याखाली गेली असेल तर काय? आता काय करायचे? म्हणून आम्ही झपाझप टॉर्च लावून शोधायला सुरुवात केली. टॉर्चच्या प्रकाशात ते आम्हाला दिसले. एका उंचवट्यावर मारुतीराया, तो सोन्याचा मारुतीराया, स्थानापन्न झाला होता. बाजूलाच पुन्हा एक अंधारा दरवाजा होता आणि पायऱ्या आत उतरत होत्या. आम्ही प्रथम मूर्ती हलवून पाहिली. चांगली जड आणि पूर्ण धातूची अशी मूर्ती होती. ती नक्कीच शुद्ध सोन्याची असणार. आजही तेजाने चमकत होती. साहेब, पाणी वाढतंय, वरून बंटीची हाक आली. आम्ही मग मूर्तीच्या बाजूच्या दरवाजाचा शोध घ्यायचे ठरवले, पण ते तळघर तर पाण्याने पूर्ण भरलेले आढळले. आत नक्कीच तो खजिना असणार. राणेसाहेब आणि माझे एकमत झाले. आत कसे जाणार? पाणी तर वाढत होते. आम्ही उभ्या असलेल्या जागेवरच्या पाण्याची पातळी पण झपाट्याने वाढत होती. आम्ही मग बसवराज आणि गुंडप्पाच्या मदतीने ती मूर्ती बाहेर काढली. मूर्ती बाहेर ताडपत्रीवर ठेवली. तोच बंटीची पुन्हा हाक आली. साहेब, पाणी वाढतंय, लवकर चला. अजूनही शोध घेऊन तो खजिना पण काढला असता ही हुरहुर लागली. पण वेळ कमी होता. पळतच आम्ही लॉन्च जवळ पोचलो आणि मूर्ती सुरक्षितपणे ठेवली. मग प्रथम सॉफ्टवेअर चालू केले. रिअल टाइम इनपुट येत होते आणि प्रत्येक जागेच्या पाण्याची स्थिती कळत होती. हुतावेताळ टेकडी फक्त लवकरच पाण्याखाली जाणार होती. पियाजोने पुन्हा जीपीएस डेटा अपडेट केला. राणेसाहेबांनी सगळ्या सेन्सर्सचा डेटा चेक केला. आमच्या डोळ्यासमोर आमचे सॉफ्टवेअर चक्क परफेक्ट काम करत होते आणि आज आम्हाला तेच नको होते. अजूनही ते बेट एखादा दिवस पाण्याबाहेर राहायला हवे होते. तो खजिना पण बाहेर काढला असता. आम्ही निराश होऊन मग लॉन्च वळवायला सांगितली. 10-1 मीटर लांब गेलो आणि माझ्या लॅपटॉपमधून बझर सारखा आवाज आला. तो कसला आवाज हे आम्ही सर्व जाणून होतो. जेव्हा जेव्हा आमचे सॉफ्टवेअर निकाल परफेक्ट येत आणि एखादा रेन मीटर पाण्याखाली जायचा, तेव्हा तेव्हा हा सक्सेस दर्शविणारा बझर वाजायचा. आम्ही मागे वळून पाहिले. हुतावेताळ टेकडी आता पाण्याखाली गेली होती. किनाऱ्यावर अण्णा आमची वाटच पाहत होते. मी, राणेसाहेब, पियाजो, आनंद हलकेच ती मूर्ती घेऊन राणेसाहेबांच्या गाडीकडे निघालो. तोच पांढरी एसयूव्ही, 2 बुलेट सामोरे आल्या. 2-4 रासवटांनी ती मूर्ती आमच्याकडून हिसकावून घेतली आणि एसयूव्ही मध्ये नेली. राणेसाहेबांचा पोलीस पुढे झाला, पण साहेबांनी त्याला थांबवले. आम्ही मग तेथेच थांबून पुढे काय होते हे बघायचे ठरवले. लोकल नेतृत्व आता एसयूव्हीच्या टपावर चढले. ती मूर्ती पण मग टपावर गेली. 2 रिक्षा पण टरटरत आल्या. त्यातून गफूर कोळसेकर ताशेवाला आणि त्याचे जोडीदार उतरले. त्यांनी मागे पुढे न पाहता ताशा व ढोल बडवायला सुरुवात केली. बंटीने फटाक्याची माळ लावली. अण्णा आमच्याकडे पाहून मिस्किल हसले व म्हणाले, चला, मस्त गरम गरम जेवून घ्या, मग जाऊ तिकडे गावात. आज प्रथमच आम्ही अण्णांच्या हॉटेलात न बोलता जेवत होतो. जेवणे झाली तसे आम्ही मग गावदेवीच्या चौकात पोहोचलो. तेथे मूर्ती आता वाजत गाजत पोहोचली होती. अख्खा गाव जमा झाला होता. लोकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. मूर्ती गावदेवीच्या चौथऱ्यावर ठेवण्यात आली होती. लोकल नेतृत्वाने प्रथम मूर्तीला साष्टांग नमस्कार घातला. मला प्रथमच त्यावेळी त्यांची भावना प्रामाणिक वाटली. पण मग लगेचच त्यांच्यात पुढारी संचारला. तार स्वरात भाषण ठोकायला सुरुवात केली. आज या ठिकाणी मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की आज इथल्या भूमिपुत्राला न्याय मिळाला आहे. एवढे दिवस आपण ऐकून असलेली मूर्ती आम्ही आपल्या पक्ष नेतृत्वाच्या आशीर्वादाने शोधून काढली आहे. आज या ठिकाणी आता लवकरच या गावाचा विकास होणार असून सर्व जगाचे लक्ष आपल्या गावाकडे लागणार आहे. आज मी पक्षश्रेष्ठींशी बोललो आणि त्यांनी या मूर्तीकरता भव्य दिव्य असे मंदिर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यायचे आश्वासन केले आहे. आज या ठिकाणी आम्ही असे भव्य दिव्य मंदिर बांधणार की आपल्या जिल्ह्यात असे मंदिर कधी झालेच नसेल. आज या ठिकाणी ब्ला ब्ला ब्ला. लोक टाळ्या वाजवत होते. जाणते लोक हाताच्या घड्या घालून पाहत उभे होते.
कोठेही राणेसाहेब आणि आमची टीम याबद्दल उल्लेख झाला नाही. मूर्ती त्यांनी नेली म्हणून काय झाले, शेवटी गावकऱ्यांचा हक्कच होता तो, असे म्हणून आम्ही डाकबंगल्याकडे निघालो. जाताना कुठूनसा आनंद आला आणि खुशीने राणेसाहेबांना मिठी मारून रडू लागला. अण्णा दामले पण डोळ्यात धूळ गेल्याचे निमित्त काढून डोळे पिसू लागले. सगळ्यांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. डाकबंगल्यावर मग रात्री आम्ही आमचे सॉफ्टवेअर परफेक्ट झाल्याचे आमच्या स्टेक होल्डरना कळवून टाकले. लगेचच कॉंग्रॅच्युलेशनचे मेलवर मेल थडकू लागले. रात्री मग अण्णा दमले आणि आनंद पण आले. पियाजोने त्याच्याकडील स्पेशल फ्रेंच वाईन काढली. गोड अशा त्या उंची वाईनचा आस्वाद घेत आम्ही आमच्या सॉफ्टवेअर आणि मूर्तीच्या सक्सेसचा आनंद साजरा केला. आता त्याला बरीच वर्षे उलटून गेली आहेत. पियाजो आता फ्रान्समध्येच असतो. राणेसाहेब दिल्लीला उच्च पदावर आहेत. मी आपला कीबोर्ड बडवीत सॉफ्टवेअर बनवीत असतो. आजकाल आनंद कंत्राटदार बनून धरणाची कामे घेतो असे कळले. मला कधी कधी त्या खजिन्याची आठवण येते. हुता वेट्टाळ टेकडी जरी आज पाण्याखाली असली तरी कधी काळी जर दुष्काळ वगैरे पडला तर थोड्याफार कष्टाने त्या खजिन्याचा नक्कीच शोध घेता येईल. मागे एकदा अण्णांना फोन केला होता. मारुतीची चौकशी केली तर उत्तरले, तुमचा मारुती खुश आहे. साहेबांनी चांगले संगमरवरी मंदिर बांधले नीट, वर ग्रॅनाइट पण लावलाय, बाजूला गार्डन बनवले, गार्डनला स्वतःच्या पिताजींचे नाव दिले आहे. भाग्यवान हो ती गार्डन, आणि हो स्वतःचे फोटो आणि नावाच्या पाट्या पण लावल्यात. या एकदा बघायला. अण्णा, तुम्ही स्तुती करता की निंदा हेच कळत नाही बाबा, मी उत्तर दिले. तसे ते फोनवर दिलखुलास हसले. अण्णा, तो खजिना पण शोधायचा आपल्याला. हो तर, पियाजोने डीव्हीडी बनवून दिली सगळ्याची. ती आहे माझ्या तिजोरीत सुरक्षित. काय समजलेत? आता मात्र मला झटका बसला. प्रोजेक्ट संपल्यावर राणेसाहेबांनी केंद्रीय सरकारच्या नियमानुसार आमच्या हार्ड डिस्क साफ करायला लावल्या होत्या. पण चतुर पियाजोने त्या खजिन्याच्या माहितीची डीव्हीडी बनवून अण्णांना कधी दिली हेच कळले नाही. आज सुद्धा कोणाला जर तो खजिना शोधण्यात रस असेल तर त्यांनी अण्णांच्या तिजोरीतील ती डीव्हीडी मिळवावी आणि खुशाल तो खजिना शोधावा. पण मला वाटते एक वेळ तो खजिना मिळवणे सोपे असेल, पण अण्णांच्या ताब्यातील ती मेड इन इंग्लंड तिजोरीतील डीव्हीडी मिळवणे महाकठीण काम.